नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक रात्री 8:30-9ची वेळ। वडिलांनी आपल्या 3 वर्षे चिमुरड्याला जेवणासाठी हाक मारली, मात्र त्याने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यानं शोधाशोध सुरू झाली आणि टोमॅटोच्या सरीत रक्त दिसल्यानं त्यांच्या काळजात धस्स झाला। परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा संशय येताच त्याने आरडाओरडा केला। वन विभागाचे कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी पुन्हा शोधाशोध केल्यानंतर उसाच्या शेतात चिमुरड्या आयुचं धड मिळून आला। ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे नाशिकच्या वडनेर रेंज रोड येथील भगत मेळ्यातील। काल रात्री 9 वाजताच्या सुमारास वडिलांनी घरापुढे खेळत असलेल्या आयुषला बाळा जेवायला चल अशी हाक मारली, मात्र आयुषने त्यांच्या हाकेला उत्तर न दिल्यानं त्यांनी शोधाशोध केली। शेजारी असलेल्या टोमॅटोच्या फडात रक्त दिसल्यानं त्यांना बिबट्याचा संशय आला। त्याने तात्काळ वन विभागाला माहिती देत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेजारील नागरिकांसह श्वान पथक, ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं आयुषचा शोध घेतला आणि अखेर 3 तासानं म्हणजेच रात्री 12 वाजता एका उसाच्या शेतात आयुषचा धड सापडला। नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं पाहायला मिळतंय। याआधी देखील निपाड कारखाना परिसरात 2 बिबटे आढळून आले होते। रांची वस्तीसह आता शहराकडे देखील बिबट्यांच्या सर्रास वावर होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच आता वडनेर रेंज रोड येथील ही घटना अत्यंत वेदनादायी आहे। आयुषच्या घरी आई वडील आणि 10 वर्षाची श्रेया बहीण आहे। बहीण भावाच्या नात्याची साक्ष देणाऱ्या रक्षाबंधन या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येलाच आपला एकुलता एक चिमुरडा भाऊ गमावल्यानं श्रेयासह घरातील सर्वांना अश्रू अनावर झाले। पंचक्रोशीसह नाशिक जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जाते। त्यामुळे आता तरी बिबट्यांवर आवर घालून त्यांचा बंदोबस्त करावा। वन विभाग अशा किती चिमुरड्यांची जीव जायची वाट बघत असल्याचं देखील यावेळी स्थानिक नागरिकांकडून बोललं जात आहे। त्यामुळे आता तरी वन विभागाला जाग घेऊन या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांकडून केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।